50% जागा वाढवण्याचा निर्णय हा डिलिमिटेशननी केला। त्यामुळे साऊथची जी राज्य आहेत या राज्यांना लोकसभेमध्ये 23.67% एवढं जे रिप्रेझेंटेशन होतं ते आता ही डिलिमिटेशन नंतर 23.67च्या ऐवजी 23.87% होत होतं। म्हणजे ते कुठेच कमी होत नव्हतं। कुठल्याच राज्याचं संसदेमधलं रिप्रेझेंटेशन कमी होणार नाही अशा प्रकारचा निर्णय केला। आणि जे डिलिमिटेशन होईल वाढलेल्या जागांचं ते त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या अनुसार हे डिलिमिटेशन होईल असं सांगितलं। याचा सगळ्यात मोठा परिणाम काय? महाराष्ट्रासारखं राज्य, या राज्यामध्ये आपल्याला लक्षात असेल यापूर्वी जे डिलिमिटेशन झालं त्याच्यामध्ये ग्रामीणच्या जागा कमी झाल्या आणि शहराच्या जागा वाढल्या। पण मोदीजींनी आणलेल्या फॉर्म्युल्यामुळे ग्रामीणच्या जागा कमी न होता त्याही वाढतायत आणि जे शहरांना रिप्रेझेंटेशन मिळतंय ते देखील या ठिकाणी मिळतंय। आणि म्हणून या देशाच्या हिताचा निर्णय मोदीजींनी घेतला। माझं या लबाडांना विचारणं आहे, अरे जेव्हा 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं सेन्सस, 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं डिलिमिटेशन, मग त्याच्या कायद्याला आज कोणत्या तोंडानं विरोध करता हे आम्हाला या ठिकाणी सांगा। तुम्ही आज विरोध या करता करताय। 23 मध्ये तुम्हाला माहिती होतं आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं। आणि आज ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात आलं की आता एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सिंपल मेजॉरिटी आहे, 68 मतं जास्त आहेत, पण त्याच्याऐवजी अजून 54 मतं याच्यामध्ये पाहिजे, हे लक्षात आल्याबरोबर तुमचा खरा चेहरा बाहेर आला आणि तुम्ही या कायद्याला विरोध करून त्या ठिकाणी हा कायदा पाडला। हा केवळ कायदा पडला नाही, या देशामध्ये गेल्या 200 वर्षामध्ये महिलांच्या उत्थानाकरता जी चळवळ चालली त्या चळवळीला संपवण्याचं काम या नालायकांनी या ठिकाणी केलं। या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम या नालायकांनी केलं। आणि म्हणून मी या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती। अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे। मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे। ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, यांना असं वाटतंय की आता हे आपल्याला पाडलं की 29ला आपलं राज्य येईल, मग कधीच आपल्याला महिलांना आरक्षण देण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारचे मनसुबे घेऊन बसले आहेत। आणि मला सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं ज्यांनी याला विरोध केला। तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा, सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या। त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या ज्यांनी याचा विरोध केला। आणि पुन्हा बोल घेवडेपणे या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात। खऱ्या अर्थानं तुम्हाला ते नाव घेण्याचा अधिकार आहे का, हा माझा सवाल आहे। तुम्हाला महिला विधेयक याकरता नको आहे की तुम्हाला हे माहिती आहे या देशातली नारी शक्ती जागृत झाली, या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये नारी शक्तीचा सहभागिता वाढली, तर कुठेतरी आपली दुकानदारी बंद होईल। सामान्य माणूस, सामान्य स्त्री ही जर देशाच्या मुख्य धारेमध्ये आली तर तुम्ही हे जे अघोषित रिझर्वेशन आपल्या मुलींकरता करून ठेवलेलं आहे ते रिझर्वेशन संपेल आणि खऱ्या अर्थानं ज्या संघर्ष करतील त्या महिलांना या ठिकाणी रिझर्वेशन मिळेल।
ही कल्पना असल्यामुळेच तुम्ही याला विरोध करताय. अरे तुमची मानसिकता ही नेहरूजींच्या काळात देखील आम्ही बघितली. ज्यावेळेस या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्याला विरोध करणारे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्या विरोधामुळेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला होता. आणि तीच परंपरा राहुल गांधी देखील चालवतायत. मी आठवण करून देतो राहुल गांधींचं ते भाषण, ज्या भाषणामध्ये राहुल गांधी म्हणाले होते, मुझे हिंदू धर्म में जो शक्ति है उस शक्ति के खिलाफ लड़ना है, मुझे उस शक्ति को समाप्त करना है. मला सांगा हिंदू धर्मातली शक्ती म्हणजे कोण? हिंदू धर्मात शक्ती कोणाला म्हटलाय? अरे आदि शक्तीला शक्ती म्हटलाय, नारी शक्तीला शक्ती म्हटलाय. हिंदू धर्मामध्ये शक्ती म्हणजे जी खऱ्या अर्थानं महादेवाला ताकद देते, ती खऱ्या अर्थानं हिंदू धर्मातली शक्ती आहे. त्या शक्तीचा विनाश म्हणजे नारी शक्तीचा विनाश. तुम्ही लक्षात घ्या, यांच्या मेंदूमध्ये या ठिकाणी नारी शक्तीला संपवण्याची ही जी संकल्पना आहे, तीच संकल्पना पुन्हा एकदा आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून दिसली आहे. आणि म्हणून बहिणींनो आणि भावांनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. या ठिकाणी हे जे काही विधेयक पडलेलं आहे, याने केवळ महिलांचं आरक्षण थांबलं असं नाही, या देशाच्या विकासाची वाटचाल देखील रोखण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलंय. कारण आपण बघा, जगाच्या पाठीवर ज्या देशांमध्ये महिलांची सहभागिता आहे तेच जगाचे विकसित देश आहेत. जगाच्या विकासाच्या पाठीवर ज्या देशांनी महिलांना सहभागी करून घेतलं, त्यांनी विकास केला. आणि म्हणून मोदीजींनी पहिल्या दिवशीपासनं बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली. लखपती दीदी पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास मोदीजींनी या ठिकाणी केला. आणि त्या माध्यमातनं शेवटी महिलांकरता राजकीय नेतृत्व मिळालं पाहिजे, या दृष्टीने ही आरक्षणाची संपूर्ण व्यवस्था उभी केली. आज आपल्या संसदेमध्ये 73 महिला खासदार आहे. हे बिल पास झालं असतं तर 274 महिला खासदार आपल्या संसदेमध्ये दिसल्या असत्या. आणि केवळ त्यांच्यामध्ये वाढ झाली असती असं नाही, तर आमच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी महिलांना संधी मिळाली असती. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आदिवासी आमच्या महिला खासदार झाल्या असत्या. अनुसूचित जातीच्या आमच्या महिला यांच्या संख्येमध्ये देखील या ठिकाणी वाढ झाली असती. पण खऱ्या अर्थानं यांना ती वाढ होऊ द्यायची नव्हती. हे दलित विरोधी, आदिवासी विरोधी आणि या ठिकाणी संविधान विरोधी अशा प्रकारचा यांचा चेहरा हा या ठिकाणी ओपन झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, एक मोर्चा काढून जर शांत बसलो तर आपल्याला येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाही. एक मोर्चा काढून शांत बसलो तर महिलांना न्याय मिळणार नाही. आणि जर या 150 लोकांना या ठिकाणी लक्षात आलं की महिलांना आपण दाबू शकतो, एक खेळी त्यांनी यशस्वी केली आहे, पण या खेळीनंतर जर आपण आग लावली नाही तर हे प्रत्येक वेळी महिलांना अशाच प्रकारे दाबत राहतील. हे कधीच महिलांचा विकास होऊ देणार नाही. आणि म्हणून प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आग जागृत करण्याकरता मैदानामध्ये उतरण्याची हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आज सुरुवात झालेली आहे. सुरुवात ही दमदार आहे, पण याच्या पुढे मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल. प्रत्येक महिलेपर्यंत पोचावं लागेल. 1 कोटी महिलांच्या सह्या या ठिकाणी जमा करून राहुल गांधी आणि त्यांचे चट्टे बट्टे यांच्या थोबाडावर त्या ठिकाणी माराव्या लागतील आणि सांगावं लागेल,
राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब, नारी शक्तीची ताकद लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे। एकदा बहिणी संघटित झाल्या तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतक्या देखील जागा देत नाहीत। आणि आता तर तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या बहिणींना या ठिकाणी अशा प्रकारे घायल केलेला आहे, अशा प्रकारे त्यांच्यावर वार केलेला आहे की आता बहिणी थांबणार नाही। आता ही लढाई त्याच दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी भारताच्या संसदेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 33% महिला खासदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांच्या नाकावर टिच्चून 33% महिला आमदार आम्ही निवडून देऊ। त्याच दिवशी लढाई आम्ही समाप्त करू हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।